मंडळी नमस्कार. सर्वप्रथम सर्वांना जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. खरं तर हा व्हिडिओ बनवण्याच्या पाठीमागचं कारण असं आहे की तुम्ही माझ्या पाठीमागे या बाजूला बघत असाल, जिथपर्यंत आपली नजर जाते तिथपर्यंत हा खवळलेला अथांग अफाट महासागर, अरबी महासागर म्हणजेच अरबी समुद्र. खरं तर याच्या पाठीमागचं सांगण्याचं कारण म्हणजे असं आहे, तुम्हाला ही कदाचित लेन दिसत असेल पाठीमागे माझ्या मागे. याच्या आतमध्ये साधारण एक 10 ते 15 किलोमीटर अंतरावरती आपल्या हिंदुस्थानचं, अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज या आपल्या दोन्हीही छत्रपतींचं आजपर्यंत राहिलेलं अपूर्ण स्वप्न म्हणजे मुरुड जंजिरा किल्ला, जो की या ज्या खवळलेल्या समुद्राच्या आतमध्ये साधारण इथून एक 15 किलोमीटरच्या अंतरावरती पलीकडे आहे. आज आपण त्या स्पॉटवरती जायचंच आहे. पुढचा टप्पा तोच आहे. परंतु इथून तुम्हाला दाखवण्याचं कारण हे आहे की जो आपल्या नजरेस पडणारा हा आता खवळलेला अरबी महासागर समुद्र, ह्या अशा खवळलेल्या महासागराला, ह्या महासागराने, ह्या खवळलेल्या समुद्राने एक रौद्र रूप धारण केलेलं माझ्या छत्रपती शंभूराजांचं दर्शन घेतलं होतं. या महासागरालाही, या अखंड समुद्रालाही त्या छत्रपतींपुढे, संभाजी महाराजांपुढे नतमस्तक व्हावं लागलं होतं, झुकावं लागलं होतं. म्हणजे हे बोलतानाही खरं तर अंगावरती काटा येतो आहे. कदाचित हे बोलताना मनही तितकंच भरून येतं, पण ऊरही तितकंच भरून येतं, कारण छत्रपतींचे आपण मावळे आहोत. त्या शिवप्रभू शिवाजी महाराज आणि शिवपुत्र संभाजी महाराज यांचे आपण मावळे आहोत आणि त्यांच्या ह्या भूमीत आपण आहोत, ह्या भूमीत राहतो. याचं फार मोठा गर्व आहे. गर्वच नाही, माज आहे की आपण ह्या मराठ्यांच्या पावनभूमीत जन्माला आलो, एक मराठा म्हणून जन्माला आलो आणि त्यांच्या घरातही जाधवांच्या खानदानात जन्माला आलो. हाही एक फार मोठा माज आहे. असं ती गोष्ट वेगळी. सांगण्याचं कारण हे आहे की हा खवळलेल्या समुद्राला ही धडकी भरवली ती माझ्या शंभूराजांना. दुःख या गोष्टीचं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांना, छत्रपती संभाजी महाराजांना शेवटपर्यंत तो किल्ला, अभेद्य किल्ला जिंकता नाही आलं, परंतु हार नाही मानली. यांनी ह्या समुद्रालाही, त्या किल्ल्यालाही धडकी भरवणे, टक्कर दिली होती. परंतु त्या सिद्धींना पळो की सळो केलेलं हे आपले दोन छत्रपती. दुर्दैव हे आहे पुढे की जिंकता नाही आलं ही गोष्ट वेगळी, परंतु जर का ह्या माझ्या शंभूराजांना, माझ्या छत्रपती संभाजी महाराजांना किंवा माझ्या शिवप्रभू छत्रपती शिवाजी महाराजांना जर का आयुष्याची 100री पार करता आली असती दोन्ही छत्रपतींना, तर कदाचित म्हणण्यापेक्षा हे कदाचित वावगं ठरेल. ह्या अखंड हिंदुस्थानचं, ह्या हिंदवी स्वराज्याचं जे काही रूप असतं, जे आपण जे दर्शन बघायला मिळालं असतं, ते फार काही वेगळं असतं. म्हणजे आपण आपल्या कल्पनेच्या पलीकडे आपण विचारही करू शकत नाही. याच्या पलीकडे ह्या छत्रपतींना ह्या हिंदुस्थानाचं वैभव दाखवून दिलं असतं. परंतु हे स्वराज्यामध्ये स्वराज्यद्रोही असणारे गद्दार हे आपलेच स्वकीय होते, आपलेच आप्तस्वकीय होते. जर का माझ्या शंभूराजांना, माझ्या संभाजीराजांना याच आपल्याच आप्तस्वकीयांनी जर का पकडून देण्याचं धाडस नसतं केलं, तर आज आपल्यावरती ही वेळ आली नसते. ज्या संभाजी महाराजांना ह्या समुद्राला ही गुडघ्यावरती आणलं होतं, या समुद्राला टक्कर देऊन या समुद्रातून जो जंजिराकडे जाण्यासाठी जो मार्ग, एक पूल तयार करत होते, तो म्हणजे त्यांचं कौतुक करावं तितकं कमी ह्या छत्रपतींचं. म्हणजे आपण कोण त्या छत्रपतींचं कौतुक करणे, असं होतं. परंतु विषय हाच आहे की हा तुम्ही बघत असाल एवढा खवळलेला अथांग महासागर आहे. म्हणजे तुम्ही कुठपर्यंतही बघा, जिथपर्यंत नजर जाते तिथपर्यंत ह्या, जर का याचं वर्णन करायचं झालं, रात्रीच्या अंधारामध्ये जर का या समुद्रातून जर का पार करून पलीकडे जायचं असेल, म्हणजे विचारही करू शकत नाही आपण, कल्पनाही करू शकत नाही आपण. साधारण या पाण्यात इथपर्यंत जायचं म्हटलं तर 100 नाही 1000 वेळा आपण विचार करतो, अरे एवढ्या मोठ्या लाटात जायचं कसं. माझ्या शंभूराजांना ते धाडस कसं केलं असेल.
धाडस इथपर्यंत नाही, जंजिराला टक्कर देण्याचं धाडस माझ्या संभाजी महाराजांच्या रक्तात होतं. म्हणून संभाजी महाराजांपुढे हे एक आयुष्य नाही, एक जीवदान नाही, 1000 असले जीवदान बलिदान दिले तर ते कमी आहेत मित्रांनो. आणि तुम्हाला हा दिसत असेल काय रूप आहे ह्या खवळलेल्या समुद्राचं. बघते कुठपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत आपलं हे अथांग महासागर. हे आहे अथांग समुद्राचं दर्शन. म्हणजे काय रौद्र रूप धारण करतं हे समुद्रही, बघण्यासारखं आहे खरं तर हे रूप. तुम्हाला जिथपर्यंत पुढे नजर जाते तिथपर्यंत तुम्हाला फक्त आणि फक्त पाणी 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 आणि पाणीच दिसेल. विचार करा माझ्या संभाजी राजांनी कशी टक्कर दिली असेल ह्या समुद्राला. तेही अंधाराच्या काळोखात, अंधार रात्री कधीही संभाजी महाराज एकही पाऊल मागे न घेणारे संभाजी महाराज, त्यांचे 8वावे रूप तेवढं ते कमीच आहे. चला, जय हिंद, जय शिवराय, जय शंभूराजे.